मित्रे, कशी आहेस? हॅलो मी मस्त आहे. तू बोल. मी एकदम मजेत. आता न्यू इयर रेझोल्युशन्स ची द सीझन ऑफ रेझोल्युशन्स आर अपॉन अस. मागच्या वर्षी मला वाटतं असं 2, 3, 4 जानेवारीला कधीतरी मी आपल्या मराठी फ्रेंड्सकडे पाणीपुरी खायला गेले होते. ठीक आहे. आता म्हणजे सगळ्यांनाच आता माहिती झालेत आपले फोकस आणि नॉन फोकस. तर त्यांचं नाव आहे इंद्रे इज आवर फोकस ऑफ द ग्रुप. कारण की आम्ही कुठेही गेलो की आम्हाला धरून परत आणते, अरे आपण ह्याच्यावर बोलतोय असं. आणि तिचा नवरा नॉन फोकस विनायक नाव आहे त्याचं. तर तोही असा गावभर भटकत असतो, काहीही बोलतो आणि मग ते आम्हाला आम्हाला ती लागते, म्हणजे तिच्याशिवाय आमचं काही जमत नाही. तर मी त्यांच्याकडे गेले होते पाणीपुरी खायला वगैरे, आणि मी ना असं 1 जानेवारी पासून, म्हणजे मागच्या 1 जानेवारी पासून ठरवलं होतं की आपण कमी आवाज, म्हणजे कमी पीच टोन मध्ये बोलायचं आणि आपण कमी बोलायचं. कारण मी लहानपणापासून ऐकते की तू किती बोलतेस आणि तू किती मोठ्यांदा बोलतेस. हे मी एक 500 कोटी लोकांकडनं ऐकलेलं आहे. ठीक आहे. तर मी म्हणलं नाही नाही, मला हे जमणार, हे माझ्या हातात आहे, माझ्या गळ्यात आहे, मला जमणार. तर त्याच्यामध्ये पण अशी एक स्टोरी आहे की त्यांच्या घरीचा जो फ्रीज आहे आता नवीन घेतलेला त्यांनी, तर त्या फ्रीजचं आणि माझं काही जमत नाही. म्हणजे मी मोठ्यांदी हसले, मी मोठ्यांदी बोलले, मी मोठ्यांदी ओरडले की त्यांच्या फ्रीजचा दिवाच लागतो एक असा, एका दाराचा. हा आणि मग माझी खूप चेष्टा होते त्याच्यावरनं. हा फ्रीजचा नसून तुझा इश्यू असं नाहीच का? कधीच नाही वाटलं का? असेल, बरोबर आहे. पण मला एवढं सांगण्याची गरज नाही फ्रीजनी सुद्धा, असं माझं म्हणणं आहे. तर एनिवे, तर बॅक टू द स्टोरी. तर मी त्यांच्याकडे गेले होते आणि मी दार उघडल्यावर युजली जो असा गडगडाट असतो त्याच्याऐवजी हॅलो इंद्रे, हॅलो विनायक, हॅपी न्यू इयर, असं साधारण याच आवाजात मी बोलत होते. तर त्यांची एवढी मजा आली अगं की त्यांना अनइझी व्हायला लागलं ना हं. 2, 4 मिनिटांनी. तर विनायकनी नंतर मला विचारलं की तू चिडलीयस का आमच्यावर, म्हणजे तू म्हणून असं बोलतेयस का आमच्याशी. मग मी इंद्रेला सांगितलं नाही नाही, असं काही नाहीये, मी आता असं ठरवलंय की मी आता कंपोज्ड, कमी आवाजात बोलणार आहे आणि मी कमी शब्दात बोलणार आहे. तर इंद्रेनी मला एक इंद्रे लुक दिला आणि ती म्हणली हा हा रेझोल्युशन आहे ना, ठीक आहे. म्हणजे कंसामध्ये असं होतं 2 दिवस यू आर गुड. तर अर्थातच 2 दिवसात काहीतरी घरात खूप स्फोट झाले आणि मला कमी आवाज आणि कमी शब्द या दोन्हीपैकी काहीच जमलं नाही आणि मी अशी जोरात काहीतरी नेहमीप्रमाणे तुटून पडले कोणावर तरी. पण हा दिस इज वन ऑफ द मोर धाडसी और रिअली आउट देअर रेझोल्युशन. म्हणजे लोक असं यु नो नॉर्मल स्टँडर्ड करतात right? जे थोडं तरी जमेबल असतं. हे म्हणजे पीपल हु नो यू विल अंडरस्टँड की हे किती जमेबल आहे. नाही तू पण देत. ह्याच्यावरती माझं सिमिलर होतं रेझोल्युशन विषयी, की मी म्हणलं की काय रोज नेहमी नेहमीच काय, ह्या वर्षी ना आपण डायरी लिहूया. म्हणजे दिवसभरात जे काय आपल्याला फ्रस्ट्रेशन येतात आणि जे काय आपल्याला चिडचिड होते ती अशी व्यक्त व्हायची नाही, असं डायरीमध्ये लिहायचं. म्हणजे कसं भांडणं कमी होतील आणि असं असं आपला चिडचिडापणा जरा कमी होईल. हे आय थिंक ड्युरिंग कोविड टाइम होतं, कारण तेव्हा कंटिन्युअसली सगळे होते ना एकमेकांच्या समोर, टू त्यामुळे यू मच, हॅड टू टू मच टुगेदरनेस झाला होता तेव्हा. त्यामुळे यू हॅड बरोबर. टू फिगर सम वे आउट की तू काइंड ऑफ कीप द पीस इन द हाऊस. तर मी म्हणलं होतं नाही नाही, या वर्षी सगळं जे काय फ्रस्ट्रेशन आहे ते असं गिळायचं आणि डायरीमध्ये लिहून काढायचं. मी नंतर जेव्हा ती डायरी बघितली, लिटरली जानेवारी 5 पर्यंत नोट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 6व्या दिवशी नंतर इतका मोठा स्फोट झालेला आहे, की सगळे दिसतील त्याला अशी तलवारी फिरवत होते मी त्यांच्यावर. मुलांचं असं झालं होतं, की स्टे अवे फ्रॉम आई टुडे. समथिंग रॉंग. आता अजून पण पीक चालू होईलच नवीन. म्हणजे ज्याचं मी मी कायमच म्हणजे त्याचा गिराईक असतेच. म्हणजे मी विचारही न करता की योगा क्लास, राईट, योगा प्राणायाम. योगा क्लास आठवते का? कोविडच्या काळात आपण सगळ्या पूर्ण मराठी ग्रुपने जॉईन केला होता. आणि द आणि तुला प्रिमाइस बी की ऑनलाईन आहे तर कम ऑन, एवढं तर जमूच शकतं आपल्याला. जमूच आणि शकतं फ्लेक्झिबल बाबा. टाइम्स, हाऊ कॅन वी नॉट?
आणि शिवाय आपण सगळे आहोत एकमेकांची चेष्टा करायला, म्हणजे तो पण एक हे होता की एकत्र करूयात वगैरे. पण फारसा हसण्यापलीकडे मला वाटतं एक 8-10 दिवसानंतर फारच कमी लोक उरले त्याच्यामध्ये ना. हो हो हो. म्हणजे मला तरी ते सौरभ बोथरामुळे थोडे जास्त दिवस होतं योगा, पण तरी मला वाटतं त्याला पण तो एक असं स्पाइक दिसत असेल 1 जानेवारीला, असे सगळे मशरूम आलेले आहेत योगा क्लास लावायला. आणि तेव्हाचं डिटर्मिनेशन, मिरे, यू कॅनॉट बीट इट. कारण जगातली कुठलीच शक्ती तुला थांबवूच शकत नसते ग. म्हणजे तू ते करणारच असतेस आता आयुष्यभर. अंटिल आणि मग जानेवारी 7व्या-8व्या दिवशी और 10th, जानेवारी 10th ला कुठलीही शक्ती मोडू शकते ते. नाही नाही, काही शक्तीची गरजच नाही मोडायला. ते असं 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 करून गळूनच पडतं बहुतेक. म्हणजे काही काही कारण असू शकतं. जसं मी एकदा केलं होतं की जिमची एकतर ते ब्लॅक फ्रायडेला खूप सारे डील्स ठेवतात. मग आपल्याला विचार करते नाही एवढेच पैसे आहेत वगैरे, आपण जिम जॉईन करूया. असं खूप वर्षापूर्वी मी जिम जॉईन केलं होतं. म्हणलं की आता ना रोज संध्याकाळी, आणि तेव्हा माझा जॉब होता की आय कुड वर्क इन सेंट्रल टाइम. तर हा. मग 1 तास सकाळचा एक्स्ट्रा मिळणार आहे हो वगैरे हो वगैरे. हो. असा सगळा हिशोब लावून आय वॉज लाईक रेडी रेडी फॉर इट, की आता मी ना दर महिन्याला जाणार आहे वगैरे वगैरे. आणि तेव्हा नालायक ते जिम वाले लोक कमिटमेंट लिहून घेतात ना हो वर्षभराचं, की तुम्ही हो. पैसे वर्षभराचे भरणार. आणि तेव्हा वी आर लाईक येस मॅन, 1 वर्ष कोण तर थांबवणार तुला, कोण थांबवणार? आय विल डेफिनेटली डू इट. आणि नाही, जिमचे कपडे घ्यायचे असतात राईट आपण. आणि नंतरचे आता आपण खूप बारीक होणार आहोत. आता वी आर गोइंग टू लूज पाऊंड्स अँड पाऊंड्स अँड ऑफकोर्स. पाऊंड्स ऑफ वेट राईट, कारण रोज जाणार आहोत आपण सकाळी उठून. आणि बरं. त्यामुळे प्रश्नच नाही. कपडे असे आपल्या साईजचे घेतले तर ते खूप लूज होतील ना. वी हॅव टू टेक 1 or 2 आणि मी असे टायर घालून जायचं का जिम? सुरुवातीचे काय 10 दिवस करणार होते. एक्स्ट्रा कौतुक वाटतं. ते लोक दाखवतात बघ बिफोर अँड आफ्टर, हो. त्याच्यात पण तसेच असतात ते. आय थिंक त्याच मोटिवेशनने की ए दोन हो 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 हो. अगदी अगदी. दोन माझे साईड फक्त छोटे. बिफोरच असतात, आफ्टर पर्यंत गाडी गाडी पोचतच नाही आय एम होते. देअर विथ देम टिल बिफोर, असं झालंय आता माझं. म्हणजे किती खर्च बस. होतो 1 जानेवारी 1 साठी. दरवर्षी ला गेले होते नेहमीचं काहीतरी ग्रोसरी करायला. आणि एकदम माझ्या असं लक्षात आलं की अरे दिस इज दॅट टाइम ऑफ द इयर अगेन. मग आता आपल्याला परत गिअर बदलून आपली ती एक हेल्दी ग्रोसरी लिस्टला परत जिवंत करायचंय आपल्याला. आणि मग सगळे ते सॅलडचे किट्स आणि मग फ्रुट्स आणि मग अगदी सार्डो ब्रेडच आणि असं सगळं. आणि याच्यावर मला एक आठवलं, एकदा मी राघवला घेऊन गेले होते लास्ट इयर मला वाटतं. ते नवीन रेझोल्युशनचा काळ होता, म्हणजे तेव्हा ती नवीन हेल्दी ग्रोसरी लिस्ट घेऊन. आणि आमच्या सगळ्या त्या वस्तू बघून त्याला बहुधा मनातल्या मनात फ्रस्ट्रेशन आलं असावं असं मला वाटतंय. तो म्हणला, इज दिस हाऊ इट इज गोइंग टू बी नाऊ गोइंग फॉरवर्ड, असं त्याने मला विचारलं. आणि मग म्हणजे मला असं खरं बोलणं भाग पडलं, की कारण मी आय वॉज ऍट द एंड ऑफ द रोड, ऑलमोस्ट देअर असं मला वाटतंय, की 2-4 आठवडे झाले होते आणि माझ्याने काय झेपत नव्हतं असं सगळं नीट करायला. म्हणलं बहुतेक अरे दिस इज इट असं. मग त्याला जरा हा मग मी आता काहीतरी चिकन स्ट्रिप्स घेतो वगैरे असं काहीतरी करून त्यांनी मला गुंडाळून ठेवलं. पण हे खूप असतं की ती ग्रोसरी लिस्ट आणि मग ते एवढंच मापून मोजूनच आणि मग ते 1%च आणि असं मग ते सगळं काहीतरी चुकतं. का जमत नाही का माहिती. पण मग ते जुन्या ग्रोसरीजचं काय करतेस बरं तू? हे नवीन जेव्हा हेल्दी तुला विचार येतात की आपण सगळे हेल्दी ग्रोसरीज घ्यायचे, तर जुन्या ग्रोसरी असतात ना हे म्हणजे बघ, आपल्या फ्रीजमध्ये. आपण आपण सगळं नीट प्लॅन्ड असतं की नाही आपलं, यू नो दॅट राईट. तर मी साधारण नोव्हेंबर-डिसेंबरला गुंडाळायला लागते आधीच्या अनहेल्दी ग्रोसरीज. म्हणजे जानेवारीपर्यंत परत फ्रीज मोकळा झालेला असतो थोडासा तरी, आणि मग त्याच्यात पुढचं भरायला. पण एकूण माझ्या लक्षात आलंय की हे दिस इज नॉट माय कप ऑफ टी. म्हणजे नाही जमत आहे. बाय द वे, तू अशी म्हणजे आज जरा वेगळी दिसतीयस, तू चष्मा वगैरे लावलायस, तुला मी चष्मा वगैरे दिसते? लावलाय कारण तू आणि माझ्या बाकी मैत्रिणी आणि घरी बसलेला एक क्रिटिक मला सारखे म्हणत असतं की तुला काही दिसत नाही, तू चष्मा का लावत नाहीस, तू चष्मा का लावत नाहीस. म्हणून 1 वर्षी मी असं रेझोल्युशन केलं होतं की आता ना मी हम्म. रोज चष्मा लावणार आहे. आता मी बघतेच बर. माझी आयसाईट कशी असं मला सुधारते दिसत किंवा नाही. हा, म्हणजे आता मी बघतेच लावून असं. तो एक रेझोल्युशन माझा थोडा जास्त काळ टिकला होता.
आणि नंतर मग यू हॅव सीन मी की आय कॅनॉट. तुझा कॉन्फिडन्स मी रे कमाल आहे. असं कमाल आता आहे. म्हणणं आता लावला की आठवतो, अरे हा हे आपलं लावायचं नाही का? जास्त नाही वेळ नाही, हे असं दिसतं खरं. नेहमी एवढं क्लिअर दिसतं. आणि तुझे ते एक दोन जे काही किस्से आहेत आणि तुला तरी मान्यच नव्हतं किंवा नाहीये की चष्मा लावणं किंवा लेन्सेस लावणं हे गरजेचं आहे फॉर क्लॅरिटी, किंवा कोणाची तरी दाढी कोणाचा तरी हेअर कट याच्यात गोंधळ होऊ नये म्हणून काहीतरी हेल्प होऊ शकेल. आठवते ना तू? ओ माय गॉड, ती काय? बाई होती, तिला दाढी नव्हती, ती लांबून दिसली होती मला. ओ माय गॉड. पण आई आई या ग, हो. आणि मग तू कोविडचे काहीतरी तिची दाढी वगैरे असं काहीतरी कमेंट केलीस आणि मग हा आम्हाला काही झेपलंच नाही म्हणजे अजिबातच, की हे काय म्हणत असेल बुवा कोणाला. काय बरं म्हणायचं असेल हिला. व्हॉट दाढी. एकूणात मी रे तुला सांगू ना, ते तेरड्याचा रंग 3 दिवस सारखं मला कुठलीच गोष्ट 3 दिवसही करायला जमत नाही ग. पण रेझोल्युशन करायला जमतात पण. असं नाही की सगळं जमत नाही. दरवर्षी मी तीच तीच रेझोल्युशन नव्याने करण्याचा प्रयत्न करत असते. व्हेरी नाईस. नाही आता प्लीज मी नको. आय हॅव गिव्हन अप. हे सगळं कोविडच्या काळात खूप केलं, नंतर पण बरेच वर्ष केलं. गेले 1-2 वर्ष आय हॅव टू द पॉइंट वेअर नो रेझोल्युशन इज माय रेझोल्युशन. की आय जस्ट नथिंग वर्क्स, नथिंग इज वर्किंग. सो आय एम ट्राईंग नो रेझोल्युशन. म्हणजे माझं इतर कोणी ऐकत नाही नाही, मी पण माझं ऐकत नाही याचं फ्रस्ट्रेशन जास्त आहे माहिती. ऑलराईट या देन. या बघूयात. यावेळेला आता मी या हळू बोलून हळू, कमी शब्द आणि कमी मोठा आवाज, नाही कमी आवाज, याच्यात काही जमतंय का बघूयात. परत माय वन गॉड. डे आय ह्या विल वर्षी गेट नाही, देअर. फुल इयर ऑन आय एम विथ यू. आठवण करून द्यायला पण. कमी आवाजात बोलायचंय. ठीक आहे तर मग चलो, अशा भेटूयात रीतीने. परत. यास. चलो. बाय चिरीमिरी. चिरीमिरी. आजचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा, आणि तुमचे नवीन वर्षाचे रेझोल्युशन्स आणि तुम्हाला जर त्याच्यात सक्सेस मिळत असेल तर आम्हालाही टिप्स अँड ट्रिक्स सांगा. तुम्हाला आता कळलंच असेल की वी आर इन डायर नीड ऑफ दोज, राईट? लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करालच, नाही तर परत तुम्हीच म्हणाल की अरे आमचा मिस झाला एपिसोड. सो कीप वॉचिंग. बाय. बाय.